हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 485. आजची तारीख आहे 29 जून 2016. आता वाजले करीब रात्रीचे 9:45. आज आर्टिफॅक्ट एपिसोडला मला काफी व्हॅल्युएबल बनवायचं आहे आणि एक प्रकारे माहोल बनवायचा आहे त्याचा. आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे बनवून राहिलो याचा. वेल, आज म्हणजे असं एकदम वन ऑफ द काइंड आर्टिफॅक्ट एपिसोड बनवण्यासाठी काही रिझन पाहिजे. तर आजचा असा कोणता रिझन नाही. आज सकाळी उठलो, जॉबला गेलो, जॉबवरून आलो, बस, नथिंग, काही नाही. बीइंग रिअली युजल. जसे हप्त्याचे 6 दिवस जातात तशाप्रमाणे हप्त्याचे चालले जात. दिवस कसे भकाभक चालले, मला काहीच माहीतच नाही कसे चालले, काय चालले वगैरे. मला ॲडमिशन घ्यावं लागेल इथे कुठे लिव्हिंगसाठी. 10 तारखेला लिव्हिंग घेतो आणि इथे नागपूरमध्ये कुठेतरी प्रायव्हेटमध्ये ॲडमिशन करून घेतो. कुठे कॉलेज वगैरे असेल तर बोलून घेतो. आणि व्हॉट अबाउट अवर डेस्टिनी मॅन. या, तुला ग्रॅज्युएशन करायचं आहे का तुला डेस्टिनी हे करायची आहे? पुढे जायचं असेल म्हणजे काय आहे की एक प्रकारे डेस्टिनी कशी आहे ते आहे, म्हणजे त्याच्यासोबत कॉन्फिडन्स तर बहुत सारा आहे आणि मला बहुत जेन्युअली वाटते का मी ते करू शकतो. बट जेव्हा प्रॅक्टिकली विचार करण्याची वेळ येते ना, तेव्हा डेस्टिनीबद्दल कम्प्लिटली तो सेक्शन पूर्ण गायबच राहतो. म्हणजे टेक्निकली विचार करायचा असेल तर मग मला हेच दिसते, म्हणजे जे रिअलमध्ये आहे ते म्हणजे इट्स काइंड ऑफ लाईक अ डेस्टिनी. एक प्रकारे फेडमध्ये आहे. म्हणजे कसं आहे का, त्याला हात तर लावता नाही, टच नाही करतात, बट ते एक्झिस्ट करते. आय डोंट नो. It's been so good. Nice. आज आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये आज आपण रेकॉर्ड करणार आहे का रेकॉर्ड करायचं आज? हां, ते आज डोक्यात नाही का एक प्रकारे, म्हणजे काय, ड्युटीवर होतो, जॉबवर होतो आज. म्हणजे काम पाहायचं त्यांचं आणि मग काम पाहता मग आता थोडं थकलं का बसून जायचं आणि थोडंसं बसलं का मग आज ते एक फोटो बघितला होता सनी लिओनीचा, बहुत एक हॉट फोटो होता. तर तो फोटो पाहून मी विचार करत होतो, माझ्या फर्स्ट टाइम आय लूज अ वर्जिनिटी, तर मी कशा प्रकारे करीन. आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये हा काफी असा आहे, म्हणजे एक प्रकार नाही का, लोडा व्हायची मादर्शोध मी 10 शिव देऊन देईन. पण थोडा हेपण्याच्या गोष्टी कशा काय रेकॉर्ड करून ते एवढ्या चांगल्या भाषेत एटलं लोडा बोकात. जाऊ दे, नाही बोल तू. या, काय आहे की मी विचार केला होता की खापरखेड्याला जेव्हा म्हणजे डेस्टिनी जेव्हा म्हणजे मी मला सेटलमेंट एक प्रकार दिसून राहिला की मी सकाळी उठतो, जॉबला जातो, जॉब झाल्यानंतर मग मी 4 वाजता येतो आणि 6 वाजता एकदम धावत पळत नागपूरमध्ये जातो. मग तिथे फिल्म स्कूलमध्ये तिथे क्लासेस वगैरे असते. तिथे माझ्या एका मुलीसोबत खूप जास्त कॉन्टॅक्ट असते, नेहा दुबे. माहीत नाही यार, मीचं नाव काहून लक्षात आलं यार. नेहा दुबे कोण आहे रे? नेहा दुबे काही आठवण नाही राहिलं. नेहा दुबे हिच्यासोबत थोडं खूप जास्त कॉन्टॅक्टमध्ये आलो
आणि एक वेळ अशी झाली होती का ह्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये इन द फ्युचर आहे, तर याच्यामध्ये ज्या पण गोष्टी आहेत ते कम्प्लिटली माझ्या माइंडमध्ये आहे, रिअलमध्ये काहीच नाही. तर हे माझ्या माइंडमधलं सांगून राहिलो आहे. एक दिवस काय झालं होतं की इथे प्रोग्राम होता नागपूरला. विष्णूचा वाढदिवस होता. विष्णू हा माझ्या फिल्म स्कूलमध्ये माझ्यासोबत काम करतोय. एक प्रकारे म्हणजे आमचा ग्रुपच आहे तिथे सगळ्या. तर तिथे विष्णूचा आज वाढदिवस होता. सगळ्यांनी ठरवलं होतं का आज सेलिब्रेशन पार्टी करायची. त्याचं एकदम घर होतं इकडे एकदम एअरपोर्टकडे, आणि मी एकदम खापरखेडा, एकदम नॉर्थ साऊथ डिस्टन्स होतं, एकदम फर्स्ट टू स्टार्ट एकदम. आणि ॲक्च्युली मी तर क्लासचा CR होतो, त्यामुळे मला तिथे जाणं खूप जास्त गरजेचं होतं. तर मी गेलो. आम्ही डिसाईड केलं होतं का त्याला एकदम सरप्राईज पार्टी द्यायची, म्हणून एक प्रकारे आमचा एक मित्र आहे गौतमच्या घरी गेलो होतो. म्हणजे त्याच्या घरी पार्टी ऑर्गनाईज केली. त्याला फक्त बोलवलं, विष्णूला बोलवलं का बेटा तू फक्त गौतमकडे येऊन जा. आम्ही सगळेजण, आमच्या ग्रुपमध्ये नियर अबाउट 12 मुली आहे आणि करीब 8 मुलं आहे मला पकडून. तर आम्ही सगळेजण होतो आणि त्यात नेहा पण होती. बहुत मजा आली तिथे. आम्ही पार्टी मस्त एन्जॉय केली. करीब 10-11 वाजले. मस्त डान्स डीजे वगैरे मस्त नाचून राहिलो. मग काय झालं की नेहाच्या घरी शायद तिने बहुतेक सुट्टी मारून आली होती किंवा आय डोंट नो, माझ्या डोक्यामध्ये काय आहे तर काय माहीत. आता ती म्हणजे मी त्या पार्टीमध्ये तिच्यासोबत जास्तच इन्वॉल्व्ह झालो होतो. तर वी बीन सो क्लोज, व्हेरी मच क्लोज. म्हणजे ती माझ्यासोबत डान्स पार्टनर पण होती ॲन्युअल डेच्या दिवशी, आणि तेव्हा पण आम्ही खूप काफी क्लोज होतो. आणि म्हणजे ॲन्युअल डे म्हणजे हार्डली 1 हप्ता दूर होता आणि आमचा डिएट होता, त्यामुळे मग प्रॅक्टिससाठी आम्हाला घर पाहिजे होतं. तिच्या घरी पॉसिबल होत नव्हतं कारण तिचे फादर वगैरे सगळे घरी राहील, तर इट वोंट बी हॅपन. तर म्हणलं चल म्हणलं खापरखेड्याला. ओके. तर ती आली आणि मग तिने रात्रच स्टे केला. वी बीन सो क्लोज, म्हणजे जरी आम्ही प्रपोज नाही केला तरी आम्ही बहुत क्लोज होतो. म्हणजे बहुतच जास्त ना, म्हणजे ॲज अ गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड राहते ना, बस फक्त प्रपोज करायची देरी होती. दोन्ही साईडनी हो होता. तर मग तिनेच मला प्रपोज केलं. म्हणजे तीच म्हणे का आय एम फॉलिंग विथ यू, लव विथ यू वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. गेलो होतो आम्ही खापरखेडा गेलो. तिथे आलो वगैरे. तिथं जेवण वगैरे केलं. माझा डब्बा आणला आणि त्याच्यानंतर आम्ही जेवलो. मग तिने हे आणलं, दारू पिऊ म्हणे आपण आज. ते एक क्वार्टर आणली IB आणि मग आम्ही दारू चढवली, बट लिमिटेडमध्ये, बहुत लिमिटेडमध्ये. म्हणजे हार्डली एक छोटासा, बिलकुल छोटासा आणला होता. मग आणि एक बियर आणली होती, एक बियर. तर ती बस अशी चढल्यासारखी म्हणून राहिली वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. आणि मग मी पण चढला वगैरे असं नाही, बट काय झालं की नंतर दारू वगैरे नाही आणली आम्ही, सॉरी. मग तिने प्रपोज वगैरे केलं. मी पण हो वगैरे म्हणलं. तिला माझ्याबद्दल खूप काही माहीत होतं, आर्टिफॅक्ट एपिसोडबद्दल पण माहीत होतं तिला. तर मग मी तिला सांगितलं, जेव्हा तिने प्रपोज केलं तेव्हा मी म्हणलं, वेल मी अट्रॅक्ट होतो राव तुझ्याकडे, आणि यू आर दी मोस्ट अमेझिंग पर्सन आय एव्हर सीन. बट
जेव्हा मला डेस्टिनी आणि यू या दोघांमध्ये चॉईस करायचं असेल तर मी तुला डिच करीन राव. तर मी तिला सांगितलं का मी त्यावेळेस तुला डिच करू शकतो. सो माझ्यावर एकदम मन लावून नको घेऊ. मी तिला असं वगैरे कन्व्हिन्स केलं. तर ती म्हणे पुढचं पुढे पाहू रे. आता कुठे, पुढचं पुढे पाहू. डेस्टिनी सगळ्यांनाच टार्गेट करायची आणि ती पण सेमच म्हणायची. तिला पण तिच्या लाईफमध्ये खूप मोठं पर्सन बनायचं होतं. तर ती पण मी पण डिच करीन म्हणे तुला. तुला काय वाटते का फक्त तूच डिच करू शकते, मी पण डिच करेन म्हणे तुला. ओके म्हणलं, तू डिच कर मी डिच कर, पण आपण इंटेन्शनली कनेक्ट नाही ना, बस एवढंच. म्हणजे आता मी समजा आता तुझ्या गळ्यात हात टाकून राहिलो, उद्या दुसऱ्यांच्या गळ्यात हात टाकला तर यू वुड बी हर्ट ऑर नॉट? ना, नथिंग, इट्स बीन रिअली नॉर्मल. म्हणजे असं काही हे नाही वगैरे. तिला कळत होतं, ती बीन मॅच्युअर होती. ओके ठीक आहे. मग आम्ही पिक्चर पाहिला कॉन्ज्युरिंग 2. भूता पिक्चर लावणे लॅपटॉप ओढला आणि पाहतो पिक्चर. पिक्चरमध्ये बंदी गांडफाड आणि आम्ही बहुत जास्त क्लोज होतो राव तेव्हा पिक्चर पाहताना. बहुत म्हणजे इतक्या क्लोज कोण्या पर्सनसोबत मी कधी नव्हतो. म्हणजे असा तिथे आम्ही खालीच गादी टाकली, कारण हॉलमध्ये नाही होता, आम्ही त्या बेडरूममध्ये होतो. तिथे एक गादी टाकली, साईडला दिवार होती, समोर स्टूलवर लॅपटॉप ठेवला आणि त्याला टेकून, दिवारला टेकून बसून होतो मी असं टेकून, आणि ती मला टेकून एकदम. बहुत क्लोज होता आम्ही. इट्स बीन रिअली रिअली क्लोज म्हणजे एकदम सरळ म्हणणं मी झोपून होती ती अंगावर. नो नो, इट्स नॉट लाईक दॅट मॅन. म्हणजे थोडं इंटेन्शन समजून घ्यायचा. म्हणजे त्यावेळेस नाही का लवळ्याची भाषा नाही चालत, माधुरशुद्धाची भाषा नाही चालत, तेव्हा नाही का बहुत हे झालं ते. तर मग काय झालं, मला भीती लागून राहिली, तिला पण भीती लागून राहिली. आम्ही फुल भीती लाईक मोमेंट केला होता. लाईट बंद, जे स्पीकर आहे ते बरोबर फ्रंटमध्ये ठेवले आहे आणि अशी गाण फाटून राहिली पिक्चर पाहताना. बहुत दोघांची पण गाण फाटून राहिली. पंखा सुरू, वरून थंडीचं वातावरण, अरे मेरे बाप, आणि कंबल असं. आणि मग पिक्चर खतम झाला आणि मग झोपण्याचं ठरवलं. ओके ठीक आहे. म्हणजे ती गादी मासे टाकली होती, कारण मी इथे झोपतो मला बेडरूममध्ये, तू हॉलमध्ये झोप म्हणलं. ठीक आहे म्हणे. स्टार्टिंगला मीच डिसाईड केलं. मग पिक्चर खतम झाला, तर मग पिक्चर खतम झाल्यावर नंतर कोणाची हिंमतच नाही, ना तिची हिंमत आहे ना माझी हिंमत आहे. आम्ही यो यो हनी सिंगचे गाणे एवढ्या जोरात वाजवले ना, एवढ्या जोरात वाजवले, तरीही काहीच फील नाही होऊन राहिलं. कारण यो यो हनी म्हणजे ते हे करण्यासाठी रे, की आता आपण पार्टी करायची वगैरे वगैरे, गाणे लावले आणि डान्स करत बसलो. तरी थोडा वेळ थकलो आणि पुन्हा खाली बसलो, तरी भीती लागूनच राहिली. झोपायचं कसं हेच नाही करून राहिलं होतं. ठरलं सोबत झोपायचं. हे थोडंसं रिस्की होतं सोबत झोपायचं, कारण काही पण होऊ शकते. माझ्यापाशी होतं कॉन्डोम. म्हणजे काय आहे की मी जेव्हा हे आणायला गेलो होतो, म्हणजे डब्बा वगैरे आणायला गेलो होतो, तेव्हाच मी कॉन्डोम घेतलं होतं. बट मी विचार केला होता की थर्ड बेसवर नाही जाणार, ओन्ली फर्स्ट अँड सेकंड बेसवर जाईन. थर्ड बेसला ऑफकोर्स हे करीन, इग्नोर करीन. पण जरीही कंट्रोल नाही झालं तर कॉन्डोम माईट बी, तर कॉन्डोम आणलं होतं मी. ओके ठीक आहे. मग म्हणे तीच म्हणे सोबत झोपू म्हणे. सोबत झोपू, मग ती म्हणे काहीच नाही होणार म्हणे, फक्त सोबत झोपू म्हणे. मी पण थोडंसं कन्फ्यूज झालो होतो. मी पण हो म्हणू नाही म्हणू मला पण नाही करून राहिलो होतं, कारण सिच्युएशन अशी होती राव का आम्ही दोघं खूप क्लोज होतो. प्लस आम्ही त्या दिवशी प्रपोज केला, प्लस आम्ही भूताचा पिक्चर पाहिला, मोमेंटचा पान, प्लस थंडीचे दिवस होते, आणि पूर्ण अपार्टमेंटमध्ये कोणीच नव्हतं, आम्ही दोघंच.
तर मुवमेंट पाहणं राव, मुवमेंट पाहणं, हा मुवमेंट किती हे होऊन राहिला, किती लिंक होऊन राहिला, म्हणजे पूर्ण ॲटमॉस्फिअर रेप्रेझेंट करून राहिलं का राव तुम्ही. यू हॅव टू डू समथिंग, डू समथिंग. तर तशा प्रकारचं ॲटमॉस्फिअर बनलं. तर तर आय कॅन रिग्रेट. तरी मी तिला म्हणलं का वी शुड प्रॉबेबली टेक सम डिस्टन्स. तर आम्ही काय केलं, ती लेफ्ट साईड राईट साईड झोपली. भीती लागते म्हणून आम्ही तिचा हात, माझा हात हे पकडला, हातात हात पकडून ठेवला आणि झोपलो. म्हणजे झोपच नाही लागून राहिली. आम्ही नुसतं बडबड करून राहिलो, हे करून राहिलो, ते करून राहिलो. त्या बडबड करण्यामध्ये तिने म्हणलं होतं, आपण तर बस प्रपोज केला आहे ना, काही करून तर नाहीच राहिलो आहे, राईट. आणि मग मी तिला सांगितलं होतं का मी कॉन्डोमसुद्धा आणला आहे वगैरे वगैरे. तर मोठा हुशार आहेस म्हणे रे, म्हणजे काफी हुशार आहे म्हणे तू. मग काय झालं का, तसं मी तिला सांगितलं कॉन्डोम वगैरे आणला आहे. तर मग ते उषा साईडलाच झालं. आम्ही एक हा पिक्चर लावला होता, फनी पिक्चर लावला होता एक याचा, लायर लायर. तो याचा नाही का, तो मॅन इन द मास्कवाला हिरो, हां तो लायर लायर पिक्चर लावला. मग तेव्हा बहुत क्लोज होतो, आता तर बहुतच जास्त क्लोज झालो. आणि देन एक मोमेंट असा होता की शी जस्ट 1 or 2 mm in front of me, आणि वी जस्ट बीन स्टॉप. आणि देन वी किस. म्हणजे मी फर्स्ट टाइम कधी कोण्या पर्सनला, म्हणजे कोण्या पर्सन म्हणजे राव, मी कोण्या मुलीलाच किस करीन, कोण्या मुलीलाच किस करीन ना. तर किस केला आणि इट फेल्ट रिअली ग्रेट अँड रिअली आसम. म्हणजे ज्याप्रमाणे आपण विचार करतो पोटे कसं ते हॅट थोडा इथला थोका त्यातला, दॅट इज डेफिनेटली नॉट. म्हणजे जेव्हा किस करतो ना, तेव्हा नाही का तिचे वार्म ब्रेथ आपल्या ह्याच्या गालावर हे होते, आपले जे वार्म ब्रेथ तिच्या गालावर फील होते. आणि पूर्ण लाईट बंद केले आणि लॅपटॉप बंद केला, आणि जे होते ते एकदम नॅचरली होऊ द्यायचं. बट थर्ड बेसपर्यंत नाही जायचं. मी तिला म्हणलो होतं थर्ड बेसपर्यंत नाही जाऊ म्हणलं, गाडीत जेवढं कंट्रोल होतं तेवढं कंट्रोल करा, पण थर्ड बेसपर्यंत नाही जा. आणि गेलोच तर आपल्यापाशी प्रोटेक्शन आहे, ओके ठीक आहे. तर तो केस नाही का, तो बहुतच लंबा चालला राव. म्हणजे पिक्चरमध्ये दाखवते हार्डली 5 किंवा 10 सेकंड, जास्तीत जास्त 15 किंवा 20 सेकंड, किंवा अजूनच जास्त झालं तर हार्डली 30 किंवा 40 सेकंड. 30 किंवा 40 सेकंड इज अ प्रिटी बिग टाइम स्पॅन, बहुत लंबा होता है. पहिला किस झाला तो आमचा करीब 40 सेकंडचा, आणि त्याच्यानंतर दुसरा किस झाला तो पण नियर अबाउट 40-50 सेकंडचा. नंतर मग मी तिला म्हणलं का किस एवढा लंबा राहते का म्हणलं. तर ती म्हणे जर आपल्याला कंट्रोल करायचं म्हणे तर वी शुड प्रॉब्ली स्टिक टुगेदर विथ द केस. आणि मग मी ॲग्री झालो, मी पण लागून गेलो. तर करीब 15 मिनिट तर आम्ही किसच करत राहिलो एकमेकांना, म्हणजे लिप्स टू लिप. आणि ते तर होतच होतं, बट त्या किसिंगच्या दौरान शी इज कम्प्लिटली ऑन मी, म्हणजे माझ्यावर होती. आणि अंगात अशी गरमी तयार झाली ना,
आणि एक प्रकारे असं खरं का कोणी नाही का एकदम हिवाळ्याच्या पाण्यात एकदम थंड पाणी सरळ अंगावर टाकलं आणि तेव्हा कसं पण त्याच्यापेक्षा थंड पाणी किंवा एकदम ती बर्फात त्याच्यापेक्षा बेकार फिलिंग होती ती. एकदम वेगळी होती. म्हणजे बाहेरून थंड लागून राहिलं होतं आणि जेव्हा ते स्पर्श करत होतं तेव्हा ते एक प्रकारे बहुत कम्फर्ट फील होऊन राहिलं होतं. आय डोंट नो बट इट इज फील्स लाईक रिअली कम्फर्टेबल. म्हणजे ज्याप्रमाणे आपण नाही का मी बहुत BF पाहिले राव, बहुत BF पाहिले आणि त्याच्यामध्ये तो माणूस त्या बाईला भक 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 हेपते. रिअल लाईफमध्ये तसं होतच नाही राव. म्हणजे ते तर फक्त मेथड सांगते, ते पॉर्न स्टार वगैरे आहे ना, फक्त मेथड सांगते हाऊ टू डू दॅट. रिअल लाईफमध्ये ते तर बहुत वेगळं असते राव. म्हणजे एक 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 सेन्सेशन जागी होते आणि दुसऱ्यांचा टच, एकामेकाचा टच आणि एकामेकाची गरमी एकमेकाला लागणं. इट इज बीन सो अमेझिंग, सो ग्रेट. आणि त्याला शब्दात बयान नाही करता येत. जरी मी एवढं सांगून राहिलो तरी इट फेल्ट रिअली रिअली नाईस. इट्स सो गुड अँड सो मच ऑसम. जेव्हा नाही का कोणा पर्सनचा साथ असतो ना आणि जेव्हा आपण वेन यू डू दॅट स्टफ इट्स बीन रिअली क्लासिक. बहुत ही मस्त वाटते राव. बहुत म्हणजे मस्त नाही, हा शब्द बहुत वाईट होत. बहुत बहुत ग्रेट, बहुत मेलोडियस, बहुत एक प्रकारे तो. आणि किस करताना तिथं होतच राहते बट नंतर नंतर मग एवढी गरमी झाली, नियर अबाउट 10-15-20 मिनिट झाले नुसता किस करून राहिलो. पहिले होठाला देन तूच म्हणे ना आर्टिफॅक्ट एपिसोड बिकम रिअली अनकम्फर्टेबल. तर दॅट इज इट, दॅट इज इट. यू जस्ट नीड टू बी काम डाऊन अँड लेट इट गो. जे डोक्यामध्ये ते राव ऐकून घे, ऐकून घे, ऐकून घे. कोणी मला 10 BF सांगितलं, मी 10 BFची स्क्रिप्ट पूर्ण सकट लिहितो. पहिले तो पुरी चाटते, नंतर हे चाटते, ते चाटते. रिअल लाईफमध्ये एक्सप्लेन करणं ना मोठं हार्ड आहे राव. म्हणजे बट आय नो आर्टिफॅक्ट एपिसोड इज अ काइंड ऑफ युअर प्रॉपर्टी, काइंड ऑफ युअर लाईफ. यू शुड शेअर विथ इट. म्हणजे शेअर म्हणजे हा फक्त टॉक विथ इट. शेअर म्हणजे कोणा आर्टिफॅक्ट एपिसोड बहुत प्रायव्हसी आहे राव, बहुत प्रायव्हसी, बहुतच. मी कोणाला सांगत नाही. तर हां, तर करीब 15 मिनिट करीब तेच करत राहिलो. अँड देन मग ती केस चेस्ट ते थोडंसं मग वॉर्मअप होत राहिलं. तर चेस्टसाठी मग शर्ट काढलं, तिने पण शर्ट काढलं. तिचं ते शर्ट म्हणजे ते काय ते शर्टच होतं, ते शर्टच म्हणतात त्याला काहीतरी. हां सॉरी, शर्ट नाही, टॉप काढलं. आणि मी वरून पूर्ण हे होतो, नेकेड होतो. नेकेड म्हणजे पॅन्ट घालून होतो बट वरून शर्ट वगैरे नव्हतं. आणि मी कसं हे करत होतं ना, जिम वगैरे सुरू होती चांगली, बहुत टाईट जिम मारणं सुरू होतं. म्हणजे कसे ॲप्स वगैरे चांगले दिसून राहिले होते. तर शी इज ऑल्सो एनकरेज. आणि ती म्हणून राहिली होती तुझे ॲप्स तर खूप मस्त आहे रे म्हणे, काय रोज किती जिम मारते म्हणे तू. मग मी बहुत जिम मारते. म्हणजे त्यावेळेस नाही का बोलण्यात आणि करण्यात एक प्रकारे बोथ थिंग्स डुईंग ॲट द सेम टाईम. इट्स बीन रिअली नाईस. कारण त्यावेळेसचा मोमेंट हा खूप हे होता, म्हणजे बहुत जास्त अग्रेसिव्हनेस अँड अग्रेसिव्हनेस नाही म्हणता येत, बहुत काम अँड नाईस. इट्स नाईस हा शब्द बहुत ॲप्रोप्रिएट आहे याच्यासाठी, या टर्मसाठी. इट्स बीन रिअली नाईस. आणि नंतर काय झालं की आय गो टू दी फर्स्ट बेसच्या एंडपर्यंत गेलो. फर्स्ट बेसच्या एंडपर्यंत म्हणजे
म्हणजे म्हणजे तिचे ब्रेस्ट, राईट? तर हां, तर तिच्या ब्रेस्टला का सांग ना पुढे. अ, तिच्या ब्रेस्टला सक करणं, किस करणं. ओ बॉय. बताने में बेटा कितनी शर्म आती है हाँ लड़कियों को. हाँ, करायच्या वेळेस वेगळं राहते राव. म्हणजे जेव्हा आपण ते करतो तेव्हा ते कसं माइंड कसं त्या वेळेस येऊन जाते. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक प्रकारे ऍक्शन आहे. तसलं एक गाण्याला आपण ऐकू शकतो, पाहू शकत नाही. व्हिडिओला आपण ऐकू शकतो, पाहू शकतो. गाण्याला आपण ऐकू शकतो, पाहू शकत नाही. त्याचप्रमाणे त्या गोष्टीसाठी आपण त्याला फक्त करू शकतो, सांगू शकत नाही कसं केलं म्हणून. आणि जर कोणी असं सांगण्याचा प्रयत्न जरी केला तर काइंड ऑफ फ्रीली इट्स नॉट फील गुड. कारण ह्या गोष्टी कशा एकदम प्रायव्हेट असते, बहुत प्रायव्हेट असते. आणि बहुत प्रायव्हेट ऑर्गनशी आणि प्रायव्हेट पर्सन सोबत केलेल्या ह्या गोष्टी असते, जे की बहुत कमी लोक आहे जे ह्या गोष्टी शेअर करतात. बहुत कमी लोक आहे. मी कुठे शेअर करून राहिलो, मी तर फक्त रेकॉर्ड करून राहिलो 8 एपिसोडमध्ये. हां, आता वी जस्ट मग सेकंड बेसच्या एंडपर्यंत गेलो आणि माझा झाला खंबा रेडी. खंबा रेडी म्हणजे टावर उभा झाला आणि तिला पोक करून टाकला. पोक म्हणजे कळते ना, पोक म्हणजे म्हणजे तिला नोटीस करून राहिला धाडव, टुक 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 टुक. तिचे पण काफी एन्करेज झालं आणि आम्ही फर्स्ट बेस पूर्ण केला. आता सेकंड बेस, कॅन आय एलॉबरेट? I don't have to be elaborate. It's been so not good. 27 मिनिटं झाले आणि तू अजून माझा फर्स्ट बेसवरच आहे. कारण मी फर्स्ट बेसच इमॅजिन केलं ना राव. कारण सेकंड बेस ते इमॅजिन म्हणजे मी एक फिल्म मेकर आहे, फिल्म डिरेक्टर आहे. मी अशा काही गोष्टी इमॅजिन करतो ज्या कधी मी बघितल्या पण नाही. आणि हेच माझी काइंड ऑफ पॉवर आहे, जेणेकरून मला एक फिल्म मेकर बनवते. तर राव, तू BF तर अगोदर बघितलीच आहे. सेकंड बेस, थर्ड बेस तुला माहीतच आहे. मग सांग ना रे काय राव. तिने माझा पोंगा चोकला. मी आय शुड प्रॉब्ली क्विट. आपण आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये इतकंही प्रायव्हेट नाही जायचं. हे बहुत जास्त प्रायव्हेट झालं, बहुत जास्त. आपली आर्टिफॅक्ट एपिसोड कशासाठी बनवला? डेस्टिनी चेस करण्यासाठी. यस, डेस्टिनी चेस करण्यासाठी आपल्याला हे आर्टिफॅक्ट एपिसोड इट्स बीन सो अमेझिंग, सो क्लासिक अँड सो ग्रेट. आणि ज्याप्रमाणे आपण हे करून राहिलो, वी बीन रनिंग ऑन दी टाइम ऑन स्केड्युअल. बट बहुत बडबड केली आता आपण बोकात. This is the My Artifact episode number 485. Right now we are at नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू. म्हणलो तर मी हा आर्टिफॅक्ट एपिसोड बहुत हलेरियस बनव म्हणून. आणि हा अशा काइंड ऑफ हलेरियस क्विट.